मेरा नाम सनोवर कपूर है। मेरे फादर सादिक कपूर ने थर्ड को यहाँ पे लश्कर पुलिस चौकी हद में सुसाइड किए थे। उसके अंदर जो आरोपी थे उन लोगों को अभी फिलहाल सिर्फ प्रचार के लिए कुछ 2 दिन की छूट मिली थी, लेकिन बाहर आके हमको जामीन मिलने इससे ये बता के हम लोगों की बदनामी की जा रही है। मेरे फादर की बदनामी की जा रही है। उनको पॉलिटिकल, उनके जो सुसाइड केस है उसको पॉलिटिकल एंगल दिया जा रहा है, जो कि बहुत गलत है और ये सब झूठ बातें ये लोग फैला रहे हैं। मी फक्त तुमच्याकडनं एक विनंती करतो की आम्हाला सपोर्ट करा, कारण ह्यांना फक्त 2 दिवसाची मुदत दिलेली आहे. ते फक्त ह्यांना प्रचार करण्यासाठी दिलेली. ह्यांनी म्हणलं जामीन भेटली आम्हाला पॉलिटिकल ह्याच्यामध्ये आम्हाला ओढले जात आहेत, हे सपोर्ट करतायत, ते सपोर्ट करतायत. कुठल्याही लोकांना आम्ही ओळखतही नाही, आम्हाला माहितीही नाही कुठली लोक आहे. त्यांच्यासोबत ही रेकॉर्डिंग काढून हे पीडित परिवार आहे, 10 लाख रुपयासाठी काही करणार, काही सांगितलं जातंय. आम्हाला पॉलिटिकल लोकांसोबत आम्हाला इन्व्हॉल्व्ह केलं जातंय. माझ्या वडिलांनी ही सगळी पैसे घेऊन केले यांचं असं दाखवायचं मोटिव्ह आहे. पण माझ्या वडिलांनी जर कुठल्या पार्टीसोबत असं जर केलं असतं तर त्यांनी स्वतःचा जीव नसता दिला, त्यांनी स्वतःच्या हातावर नाव नसता लिहिला आणि स्वतःच्या अक्षरात लिहिले. एवढे ह्यांना टॉर्चर केले, अजूनही आम्हाला टॉर्चरही केलं जाते. हे ह्यांना ना प्रचारासाठी दिले, हे मीडियामध्ये येऊन सगळं सांगतायत की आम्हाला रिपोर्टिंग वगैरे करतात. हे मीडियामध्ये येऊन ह्यांना ही परवानगी आहे का? हा, जे आमच्या जवळ येते त्यांना पण हे मागं करतायत. आमचे नातेवाईक आमच्याशी बोलत नाही, आमचे मित्र कुणाला आम्हाला फोन लावत नाही. एकटा झालोय मी, एकटा लढतोय. वेगळ्या वेगळ्या पद्धतीने माझ्या वडिलांना अटकवलं. आता ही तीच चाल चालू आहे यांची. आता पण बदनाम करतायत आम्हाला. सतत तेच चालू आहे, परत तेच चालू आहे. एकटा लढतोय मी, मला साथ द्या फक्त, हीच माझी विनंती आहे. मी ऍडव्होकेट साजिद शाह व आमच्या सोबत आमचे मित्र वाजिद खान बिडकर. आम्ही इथं लष्कर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणातील जे आरोपी आहेत आणि ज्यांनी जे सुसाईड केलं, सादिक हुसेन कपूर, या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्या आरोपींना, त्यातील एक आरोपीला मेहरबान कोर्टाने फक्त 2 दिवसासाठी मुदत दिलेली आहे प्रचारासाठी. त्यांना बेल अजून मिळालेला नाहीये. उद्या त्यांची फायनल तारीख आहे. आता त्यांचं म्हणणं आहे ते आता सोशल मीडिया मार्फत मयताचे नाव न घेता कुठंतरी त्यांना पॉलिटिकल पार्टीसोबत कनेक्शन जोडून त्यांची सर्रासपणे बदनामी करतायत. आता त्यांचं म्हणणं आहे की आम्ही कुठेही प्रत्यक्ष सादिक कपूरची भेट घेतली नाही. आता आरोपींचा सादिक कपूर यांनी फेब्रुवारी 2025 पासून ते नोव्हेंबर 2025 पर्यंत वेगवेगळ्या तारखेस वेळोवेळी संबंधित पोलीस स्टेशनला तसेच माननीय पोलीस आयुक्त साहेबांना लेखी तक्रारी दिलेल्या आहेत. त्या आरोपी लोक खंडणी मागतात, त्यांच्यावर कारवाई करा. जर वेळेवर पोलिसांनी दखल घेतली असती, कमीत कमी 10 ते 12 तक्रारी दिलेल्या आहेत मयताने. आज तो मयत त्याने सुसाईड केला, हातावर आरोपींचं नाव लिहून गेला. कुठलाही व्यक्ती डाईंग डिक्लेरेशनच्या वेळेस खोटं बोलत नाही. तो जेव्हा मेला त्याने स्पष्टपणे यांचं नावं घेतलं आरोपींचं, आणि आज आरोपी लोक यांचा सोशल मीडिया मार्फत यांच्या वडिलांच्या मयत इसमाचा नाव न घेता पॉलिटिकल पार्टीशी त्याचं कनेक्शन जोडून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहेत आणि स्वतःचा फायदा करण्याचा आणि स्वतःला विक्टीम दाखवायचा प्रयत्न करत आहेत. म्हणून आम्ही सदर बातमी जेव्हा सोशल मीडिया मार्फत न्यूज या लोकांनी पाहिली, या लोकांनी आम्हाला संपर्क केला. आम्ही इथं माननीय लष्कर पोलीस स्टेशनमध्ये इथं आलेलो आहेत आणि आम्ही संबंधित पोलिसांची भेट घेतली आणि आम्ही त्यांना उद्या सकाळी आम्ही निवेदन देणार आहोत. तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की याच्यावर तात्काळ दखल घेऊन आणि यांच्या वडिलांची जी बदनामी चालू आहे ती तात्काळ थांबवण्यात यावी, ही आमची कळकळीची विनंती आहे.